ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेय माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, आपण सर्व श्रोतृवर्ग यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरूंच्या सहवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या सांगून नव्हे तर फक्त बघून आपले लौकिक मतं आणि जे सहजपणाने वागणं बोलणं चालणं असतं त्याच्यापेक्षा वेगळं असं काय जग असतं हे फक्त सद्गुरूंच्या सहवासात समजतं। देवघर सगळ्यांच्याच घरात असतं, फक्त त्या देवघराची शिस्त, त्या देवघराचा नीटनेटकेपणा आणि त्या देवांचं तिथं असणारं ज्वलंत अस्तित्व ह्या गोष्टी बघाव्यात तर फक्त सद्गुरूंच्या सहवासात। त्यांची पूजेची पद्धतच अशी होती की सुंदर स्वच्छ देवाला पुसायचं वस्त्र सुद्धा सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असण्यापेक्षा स्वच्छ असलं पाहिजे। दुसरं म्हणजे त्या देवाला आपण गंध जेव्हा लावतो तेव्हा काही वेळा इतक्या सहजपणे लावलं जातं की देवांचे डोळे झाकले जात आहेत, त्याच्यावर गंध आले, खूपदा हे लक्षात पण येत नाही आणि मग ते गंध व्यवस्थित कपाळावरच लागलं पाहिजे। फुलं स्वच्छ नीटनेटकीच असली पाहिजेत, शिळी सुकलेली अशी फुलं असता कामा नये, भारंभार रचलेली पण नको। एखादीच दुसरी उदबत्ती आणि कापराची वडी मंद तेवणारी समई आणि सुंदर शांत असं गाईच्या तुपाचं निरांजन। सद्गुरूंची पूजा ही अगदी बघण्यासारखी असायची। तिथं स्वच्छतेला खूप महत्व होतं आणि नीटनेटकेपणाला त्याहून महत्व होतं। त्यांच्या वाचायची पोथी, त्याच्यामध्ये लोकरीच्या वस्त्रात असलेल्या आवरणात असलेल्या ती पोथी आणि त्याच्यावर असणारा हा हलका हिना अत्तराचा सुगंध, हा सुगंध त्या सबंध देवघरात मग किंबहुना सबंध घरातच दरवळत असायचा। उदबत्ती लावो न लावो पण त्या घरामध्ये असणारी एक सुंदर सुवासिक असा वास त्या घरामध्ये सततच येत राहायचा आणि एक प्रसन्न वातावरण, जणू काही कुठंतरी असंख्य दिवे लावून ठेवलेले आहेत अशी एक तेजोमय परिस्थिती तिथं गेली कीच लक्षात यायची। देव आणि आपण हे दोन नाहीये, भक्त आणि भगवंत हे एकरूप असतात, त्यांचं सामरस्य असतं, हे बघायचं हे फक्त सद्गुरूंच्याच रूपात। आणि पूजेला येताना कसंही असं नाही गबाळेपणानं, सुंदर रेशमी सोवळं, त्याच्यावर असणारा एक पांढरशुभ्र थर्मल पातळसं असं, खांद्यावर असणारं उपर्ण, सर्वांगावर भस्म, कपाळावर गंधाचं त्रिपुंड, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि असं प्रसन्न तेजस्वी रूप जेव्हा जिन्याच्या पायऱ्या उतरून पोथी वाचायला किंवा पूजा करायला देवघरात यायचे, क्षणभर असं वाटायचं हे भक्त की भगवंत। भक्त आणि भगवंताचं हे सामरस्य अतिशय सुंदरपणे बघायला मिळालं, ही सद्गुरूंचीच कृपा। एकदा काय झालं की कुठेतरी जायचं होतं, सद्गुरूंची शिस्त अशी, हे सद्गुरूंच्या सहवासात शिकायला मिळालं की कुठलीही नवीन गोष्ट आणली की ती आधी महाराजांपुढे ठेवायची। काहीही खायचा पदार्थ असला आधी तो महाराजांच्या इथं गेला पाहिजे। प्रत्येक वेळी महाराजांना सांगायचं, सकाळची उठले की पहिली सकाळी आपली भूपाळी म्हणली पाहिजे, त्याच्यानंतर पूजा पोथी, महाराजांना सुरेखसा नैवेद्य, तो नैवेद्य सुद्धा भारंभार पदार्थ रचलेलं ताट त्यांना कधीच आवडलं नाही। मोजकेच 4 पदार्थ, गरम सात्विक शुद्ध अन्न असा नैवेद्य हा महाराजांना, आणि त्यानंतर सर्व दिवस पूर्ण दिवसाचा सगळा वेळ हा भगवंताशीच समर्पित, असं सद्गुरूंचं नेहमीच त्यांची वागणं राहणं बोलणं हे सगळं असंच होतं। आणि त्यांच्या सहवासात हे शिकायला मिळालं की आपण ज्या कृती अगदी सहजपणाने करतो आणि ज्या आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत, ज्यात काही वावगय असं वाटतच नाही, अशा गोष्टी या तिथं गेल्यावर कशा चुकीच्या आहेत हे कळलं। ते सांगितलं नाही त्यांनी कधी, पण ते कळलं
की आपण कुठं चुकतो. एकदा काय झालं की जायचं होतं कुठेतरी गावाला आणि नैवेद्य दाखवायचा महाराजांच्या 12:30ची नैवेद्याची वेळ. मग कसं करूया आता असा काहीतरी प्रश्न निर्माण झाला. आपल्या नेहमीच्या लौकिक सवयी आणि सहजपणाने सगळ्या गोष्टी घेणं आणि अतिशय डोक्यात असणाऱ्या पारंपरिक ह्या कल्पना याच्या पुढं काही आपलं मन गेलंच नव्हतं किंवा विचारही गेले नव्हते. मी सहज म्हटलं की आपण 8 वाजता जायचंय ना, मग दाखवू की 8 वाजता नैवेद्य, त्याला काय होतंय, सगळं आपण तयार करू, 8 वाजता दाखवू. त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं. एकतर आधी नैवेद्य दाखवू हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा नसतो, महाराजांना नैवेद्य द्यायचा असतो. महाराजांना दाखवायचं नसतं, महाराजांना सांगायचं असतं, द्यायचं असतं. हे एक पहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडं एकदाच रोखून बघत ते म्हणाले, मग असं कर, तू पण जेवायला बस, तुला पण वाढूया. मग मी लगेच, आई आत्ता जेवायचं 8 वाजता? का ग बाई म्हणले, महाराजांना जेवायला वाढते आत्ता म्हणून तूच म्हणलीस की, मग तुला काय हरकत आहे जेवायला, जेव की तू पण. मग लक्षात आलं की आपण किती सहजपणाने गोष्टी घेतो, पण त्यांच्या लेखी या गोष्टी कधीच सहज नव्हत्या. भक्त आणि भगवंताचं सामरस्य आणि एकरूपत्व असं त्यांच्या रूपात इतक्या प्रत्येक साध्या सुध्या गोष्टीत सुद्धा बघायला मिळायचं. एकदा एकाने असं विचारलं की काय हो म्हणले, महाराजांना भोपाळी म्हणतात, महाराज झोपतात का हो आपल्यासारखेच? सद्गुरू त्याच्याकडे फक्त रोखून बघत म्हणले, महाराज झोपत नाही, पण आपण झोपलेले असतो. आणि हे सगळं जे आपण करतो ना ते आपल्यासाठी असतं, आपल्या आज जागरण व्हावं म्हणून आपण त्यांना उठवतो. आपण त्यांना उठवतच नाही, आपण आपल्या स्वतःला उठवत असतो. असंच एकाने विचारलं की महाराजांना स्तुती प्रिय आहे. अहो, महाराजांना स्तुती प्रिय नाहीये, आपणच आपलं मन उच्च पातळीवर आणायसाठी स्तुती करतो. जेव्हा आपण एखाद्याची निंदा करत असतो तेव्हा आपणही किती खालच्या पातळीवर गेलेलो असतो हे आपल्यालाही कळत नाही. पण जेव्हा आपण 4 शब्द चांगले बोलतो, 4 शब्द कौतुकाचे बोलतो, एखाद्याची स्तुती करतो, तेव्हा मात्र आपलं मन एका सत्व पातळीवर असतं आणि मनामध्ये एक सत्वगुण जागृत झालेला असतो आणि तो आनंद आणि ते आपल्या शरीरात फिरत असतं आणि त्यामुळे त्यातली ऊर्जा आपल्याला मिळत असते. आपण लोकाची नाही स्तुती करत, आपण देवाची नाही स्तुती करत, आपण आपली स्तुती करतो. आपण केलेलं आपलं स्वतःच ते जागरण आहे. हे कळलं, हे त्यांच्यामुळेच. आणि मग अनेक गोष्टीमध्ये असे संतांचे अनुभव वाचताना प्रत्येक वेळी कळलं की हे साधं सोपं नाहीये. देवाशी सामरस्य, देवाशी एकरूपत्व आणि देव आणि आपण देवाच्या पातळीवर आपल्याला नेण्यासाठी जे काही एक प्रयत्न आणि जी काही उपासना करावी लागती, ती उपासना हेच आयुष्याचे ध्येय असलं पाहिजे. आपण कोणी दुसरा आणि भगवंत कोणी वेगळाच नाही. आपल्यातच ते चैतन्य आहे, आपल्या आतच ते धगधगत आहे आणि आपणच ते जागृत करू शकतो आणि आपल्या शक्तीने त्याचं बळ आपल्याला मिळतं. हे शिकवावं तर सद्गुरूंनीच. ते नेहमी सांगायचे की गुलाबराव महाराजांच्या आयुष्यातला एक सुंदर अनुभव नेहमी त्यांच्या ह्याच्यात असायचा. गुलाबराव महाराज हे खूप मोठे संत, विदर्भातले संत. अंध होते, पण अंध होते ते लौकिकदृष्ट्या. आपल्यासारखे अंध नव्हते ते. अंतर्जागृती त्यांची इतकी सुंदर होती आणि इतके ते जागृत होते अंतर्यामी. डोळ्याला दिसत नव्हतं पण आतला चक्षु जागृत होता ना. आणि मग डोक्यावर एका ट्रंकेमध्ये लोखंडी सगळं ग्रंथाचं भांडार डोक्यावर घेऊन ते फिरायचे आणि जो दिसेल त्याला म्हणायचे, हे मला थोडं वाचून दाखवता का. आणि अशा रीतीने त्यांनी अनेक ग्रंथ वाचून घेतले. नुसते वाचून ऐकून सोडून नाही गेले, इकडून ऐकले तिकडून सोडून गेले नाही. त्या ग्रंथांचं वितरण, त्यातलं ज्ञान त्यांच्या आत वितरित झालं होतं आणि त्यातूनच त्यांची अनेक ग्रंथ संपदा निर्माणही झालेली आहे. तिथं कुठेही त्यांच्या अध्यात्वाला बाधा आली नाही. आणि अजून एक त्यांच्या जागरूकतेचा आणि त्यांच्या एकरूपत्वाचा एक सुंदर अनुभव सद्गुरू नेहमी सांगायचे. तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हे गुलाबराव महाराजांचं परम दैवत.
आणि एकदा आळंदीला गुलाबराव महाराज गेले. पादुकांची पूजा सुरू होती. पादुकांवर अत्तर गंध हे चालू होतं, अभिषेक सुरू होता, दूध दह्याचं हे चालू होतं. आणि मध्येच गुलाबराव महाराज अरे असे जोरात ओरडले. काय झालं? सगळेजण बघायला लागले. काय झालं? कारण खूप आर्ततेतून आलेलं ते अरे होतं. काय झालं? कळवळून महाराज म्हणाले, अरे तुझी अंगठी घासतीये रे पादुकांना, हळू न जरा, सांभाळून. आणि तिथं असलेल्या आणि हे नंतर ऐकणाऱ्या सुद्धा अंगावर शहारा आला की आपण पूजा करताना कुठल्याही पद्धतीने देवाला थोडासा जरी कुठेतरी हे झालं तरी सुद्धा ज्यांचं मन कळवळतं ते भक्त खरे आणि तेच खरे भगवंताशी एकरूप असणारे भक्त. किती फरक आहे. पूजा करणं, अभिषेक करणं, फुलं वाहणं, अहो देवाला गरम पाणी सुद्धा जास्त झालं तरी सुद्धा सूचना यायच्या, अति गरम पाणी नको, नाही चालणार. मग असं एकरूपत्व, आपण केलेली पूजा भगवंत स्वीकारतो याचे हे जिवंत उदाहरणच आहे. तेव्हा त्या पादुकांना ती अंगठी घासली पण त्याचे चरे मात्र उठले समोर गुलाबराव महाराजांच्या अंगावर आणि त्यातून आलेली ती आर्त हाक, अरे अरे सांभाळून. किती सुंदर भक्त आणि भगवंताचं हे असं सुंदर आणि मनोहारी रूप हे बघायला मिळतं ते सद्गुरूंच्या सहवासात आणि ते सद्गुरूंच्याच ठिकाणी. आणि त्यामुळं नेहमी असं वाटतं की किती सुंदर आहे हे जग आणि या जगामध्ये आपला कसा प्रवेश होईल, कसं आपल्यात हे सगळं उतरवायचं. नैवेद्य दाखवताना सकाळी 8 वाजता महाराज जेवतील हे आपल्या डोक्यात कसं आलं आणि हे असं कसं आपण म्हणू शकतो. कारण आपण स्वतः त्यावेळेला संबंध जेवू जर शकत नाही तर आपण ते देवाला कसं देतो. ही एक मोठी शिकवण सद्गुरूंच्या सहवासात अशा पद्धतीने मिळाली. आणि प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट करताना ही महाराजांपर्यंत पोचतीये आणि महाराजांना त्याचा त्रास होईल कदाचित या जागरूकतेने मग प्रत्येक उपासना मात्र सुरू झाली. पोथी वाचताना प्रत्येक वेळेला कुठलीही गोष्ट करताना जागरूकता आणि मग ती गोष्ट नीटनेटकेपणाने आणि स्वच्छतेने करणं, उदबत्त्यांचा जुडगा लावणं आणि त्या धुराच्या कोंडात याच्यामध्ये बसणं गुदमरून नाही मान्य त्यांना कधी. कापराच्या 5-6 वड्या एकदम लावायच्या आणि खूप मोठा चाळ नाही असा नाही कापूर लावायचा. एखाद दुसरी उदबत्ती, एखादीच कापराची वडी, देवापाशी असलेली स्वच्छता, तिथला नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी आचरणात आणून आपण जणू काही आपल्यात आतल्या एखाद्या चैतन्याची पूजा करतो अशी भावना असणं केवढं सुंदर आणि केवढं मनोहारी आणि केवढी ही अध्यात्मातली परम शिकवण. मग भगवद्गीतेमध्ये जेव्हा भगवंत म्हणतो की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, अहो प्रत्येकाच्या हृदयात अंतर्यामी रूपानी मी स्थित आहे. मी बाहेर नाही, मी आतच आहे. आणि तो कसा आहे तर अंतर्यामी, आतला मी, आत असणारं चैतन्य हेच त्याचं रूप आहे. आणि तेच जागृत करायसाठी प्रत्येक वेळी करावा लागणारा प्रयास यालाच म्हणायचं साधना, यालाच म्हणायचं उपासना. आणि सद्गुरूंचं बोट धरून या मार्गावरनं पुढे जाण्यासाठी करायचा हाच एक अट्टाहास. आपण मागणं मागूया त्यांच्या चरणापाशी, हेच दान देगा देवा. या हृदयी तुम्ही स्थित राहा आणि जागृत करा. तुम्ही बसोनी अंतरी मज जागवा श्रीहरी, ही प्रार्थना आपण सद्गुरू चरणी करूया आणि इथेच आपण नतमस्तक होऊया.